हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वे? सकाळी आईंची पूजा करून झाली आणि आई मला बोलल्या, "देवासमोर रांगोळी काढून घे." मी इकडे तेच काढत बसली होती आणि आमच्याकडे ना स्वामी समर्थांची लक्ष्मीपदम, गायत्रीपदम अशा काही रांगोळी काढल्या जातात आणि रोज त्या दिवसाप्रमाणे वाराची रांगोळी पण चेंज करतात आई. त्या प्रत्येक वाराचे वेगवेगळे कलरसुद्धा आहे आणि त्या दिवशी त्या कलर्सचा साचासुद्धा काढतात आई. तुमच्याकडे पण काढतात का अशी काही रांगोळी? घरातली सर्व कामं आवरून आम्ही दोघं गेलो होतो डी-मार्टला घरची काही ग्रॉसरी घ्यायला. तसं तर मी गेली होती डी-मार्टला थंडीमध्ये लागणाऱ्या काही गोष्टी घ्यायला. पण त्या काही मला डी-मार्टमध्ये मिळाल्या नाही, पण दुसऱ्याच काही घेऊन आली. काही गरजेच्या आणि काही गरज नसलेल्या सुद्धा गोष्टी घेऊन घरी जायला निघालो आणि जाता-जाता आमच्या मॅडमसाठी थोडाफार खाऊ पण घेतला तिथनं. नागपूरला हा स्क्वेअर कुठल्या एरियामध्ये आहे? कमेंट करून लवकर सांगा नागपूरचे लोकं. ज्या गोष्टी डी-मार्टला नाही मिळाल्या त्याच घ्यायला आम्ही सायंकाळी ताईसोबत मार्केटमध्ये गेली होती. त्या घेतल्या आणि तिकडे ना छान असं मार्केट लागलं होतं म्हणून तिथून फ्रेश-फ्रेश थोडंफार भाजीचं पण घेतलं. आता नागपूरला ना एवढी जास्त थंडी पडत आहे, की आम्हाला मुंबईवरून काश्मीरला आल्यासारखंच वाटत आहे. आज मी घरी मस्त असा मंचो सूप बनवणार होती. त्याची अर्धी तयारी मी मार्केटमध्ये जायच्या आधीच करून गेली होती. त्यानंतर घरी येऊन ते बनवायला घेतलं. एका गंजामध्ये ऑइल टाकून त्यात चॉप केलेले अद्रक, लसूण घातले. त्याला छान सॉटे करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चॉप केलेले सर्व व्हेजिटेबल्स टाकले. त्याला झाकून काही वेळ शिजू दिलं आणि त्यानंतर त्यामध्ये उकळलेलं पाणी, मिरे पावडर, थोडं मीठ, सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर आणि कन्सिस्टन्सीसाठी कॉर्नफ्लोअर टाकून त्याला छान उकळवून घेतलं आणि साईडला इकडे मी नूडल्स पण बॉईल करून घेतले होते. त्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मीठ घालून त्याला छान मिक्स केलं आणि त्याला गरमागरम तेलमध्ये छान क्रिस्पी फ्राय होण्यापर्यंत फ्राय करून घेतले आणि साईडला इकडे मंचाव सूप पण बनून तयार होता. त्यानंतर गरमागरम मस्त मंचाव सूप सर्व्ह करायला घेतला सर्वांना. एका बाउलमध्ये सूप घालून त्यावर 2 कोथिंबीर आणि स्प्रिंग अनियन टाकला आणि वरतून मस्त क्रिस्पी नूडल्स टाकून सर्वांना सर्व्ह केलं आणि खरंच खूप जास्त टेस्टी झाला होता आजचा मंचाव सूप. तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये मस्त गरमागरम सूपची मजा घ्या. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.